यानंतरची बातमी हरियाणा संदर्भातली। हरियाणा विधानसभेच्या सर्व म्हणजे 90 जागांवर आज मतदान झालं। विधानसभेमध्ये स्पष्ट बहुमतासाठी 46 जागा जिंकण्याची गरज आहे। मतदानानंतर सर्वच पक्षांनी विजयाचे दावे केलेले आहेत। हरियाणामध्ये सत्तारूढ भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत होती। या लढतीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। दरम्यान हरियाणामध्ये कुणाचं सरकार येणार याबाबतचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय। एनडीटीव्ही पोल ऑफ पोलनुसार काँग्रेसला इथं स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय। तर तिकडे जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर झालेल्या मतदानाचा एक्झिट पोल समोर आलेला आहे। यात भाजपला बहुमताचा आकडा गाठता येणार नाहीये। तिकडे नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीला 40 जागा मिळतील असा अंदाज आहे। एनडीटीव्हीच्या पोल ऑफ पोलमध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला। पाहूया काय सांगतो एक्झिट पोल। 2 राज्यांमध्ये काँग्रेसला यश मिळण्याची आशा आहे। हरियाणामध्ये भाजपला 24 जागा, तर काँग्रेसला 55हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे। जेजेपीला 1 किंवा त्याहून अधिक जागा मिळू शकतात हरियाणामध्ये। तर जम्मू काश्मीरमध्ये एनडीटीव्ही पोल ऑफ पोल काय सांगतो ते पाहूया। भाजपला 30हून अधिक जागा मिळतील। नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आघाडीला 40 जागा मिळतील। पीडीपी आणि अन्य पक्षांना 20 जागा मिळण्याची शक्यता आहे।